अशा हजारो लोकांची मदत करू शकतो फक्त 100 रुपयात. उपचार आहे की आर्टिफिशियल आपण त्यांना हात लावू शकतो. आत्ताच त्यांनी फोन केला म्हणले त्यांना की त्यांचं काय कॅज्युअलिटी झालेली ते म्हणले की दोन्ही हात आता कट केलेले. एवढं वाईट कोणा दिवस यायला नाही पाहिजे रे. आता माझा फादर ऍडमिट होतो ना, आता मी रडकुंडीला आलो होतो राव. ऑल महाराष्ट्रात जो आपल्याकडे येईन त्याची तो खरंच गरीब असन त्याला आपण मदत करायची बस. मग तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा कुठला असून दे, आपल्याला त्याच्याशी काही ज्ञान देणं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सकाळचे वाजलेले जवळपास 11 वाजलेले. आता गावात चाललो मी पावनाच्यात बेकरीतून. आज आहे आमच्या घरी मिसळ पावचा बेत. बेकरी आहे इथून पाव घेतो मी जरा. अकरा वाजले ना? गाव आंघोळ नाही केली का तू? नाही केली का? केली का? बंद कुठे तुझी? काय खायचं तुला? चला चल देतो. चला. 1 hour later. आता नेमकं बरोबर 1 वाजलेला आहे आणि आपल्याला जायचं होतं बाणेरला जोडिओ मध्ये आणि डिकॅथलॉन मध्ये पण गेलो असतो. पण नवीन आर्टिकल येणार होते. तर लास्ट टाइम गेलतो ना त्यावेळेस ते म्हणले ते नवीन आर्टिकल येईन त्यावेळेस परत या. 17 आता 1 वाजला यायला, परत आम्हाला बघायला 4-5 वाजतील यायला. तेवढं वेळ नाही कारण दुपारचं फाजारला परत मलम वगैरे लावायला लागतोय, लेपन लावायला लागतं, ड्रॉप पण टाकायला लागतात. ते प्रॉब्लेम होईल. आणि काय आपल्याला गावात डॉक्टरांसोबत पण बोलायचं आहे का. थोडा एक कॅज्युअलिटी झालेली आहे. एक खेड तालुक्यातलं पोरग आहे, पहिलं पोरग होतं. त्याचं आहे ना करंट लागला ज्याला मेन केबल असती आपल्या हाय टेन्शनची, त्याच्यावर काहीतरी पडलं होती चादर बिदर आणि त्या रॉडने त्यांनी काढा गेला. असा काढा गेला त्याच्या हातात दोन्ही हातात त्याचं आहे ना हे करंट उतरलेलं वाटतं. आणि ती मोठी कॅज्युअलिटी, त्याला जरा मदतीची गरज आहे नाही का, असं बऱ्याच जणांनी बॅनर टाकले होते. ते थोडंफार रिलेटिव्ह असल्यामुळं मला कळलं. मग म्हणलं आपण सगळे मिळून अजून आपल्या परीने जेवढी मदत होईल तेवढी आपण करू. बऱ्याच जणांनी मित्रांना फोन केला कंपनीवाल्यांनी, चेक वगैरे दिले थोड्याफार जणांनी. मी आतापर्यंत 20,000 रुपये जमा केलेले आहेत. देवगावातलं सरकारी हे हॉस्पिटल आहे. इथे मेन डॉक्टर आहे इन्चार्ज, डॉक्टर यादव सर. ते नेमके आत गेलेले. ते आल्यानंतर आपण त्यांना सांगतो तुम्हाला भेटू बोलू आपण त्यांना सांगा या विषय संदर्भात. आत्ताच त्यांनी फोन केला म्हणले त्यांना की त्यांचं काय कॅज्युअलिटी झालेली ते म्हणले की दोन्ही हात आता कट केलेले. एक तर आपल्याला दुसरा पहिला पर्याय त्यांना 15-20 लाख रुपये आता खर्च आहे. आणि दुसरा उपचार आहे की आर्टिफिशियल आपण त्यांना हात लावू शकतो. त्याच्या संदर्भात NGO संदर्भात संघ टायप पण करता येईल ते म्हणतात. बघू मग कसं काय करता येईल. आणि माझ्याकडे एक प्लॅन पण आहे जेणेकरून आपण अशा हजारो लोकांची मदत करू शकतो फक्त 100 रुपयात. 10, 15, 20 लाखाची मदत आपण 100 रुपयात करू शकतो. 100 रुपयात स्टार्ट करू शकतो. त्या मग आपण पुढाकार घेतला पाहिजे त्या संदर्भात. एवढं वाईट कोणा दिवस यायला नाही पाहिजे रे. आता माझा फादर ऍडमिट होतो ना, आता मी रडकुंडीला आलो होतो राव. विचार करा, एक अवयव ना शरीराचा, मग कसं काय करणार. 1 hour later. सरांना भेटलो आता मी. आमचं जरा बोलणं झालं पण ते आता रेकॉर्ड नाही करता आलं मला. थोडं पर्सनल होतं बरं का. त्यांनी सांगितलं मला कसं करावं लागेल काय आपल्याला ते कॅज्युअलिटी बद्दल. त्यांनी पण 4,000 रुपये जमा केलेले सगळे मिळून ना. आता माझ्याकडे 24,000 रुपये जमा झालेले. आता माझ्या 10,000 रुपये, सरांचे 4,000 रुपये, वारके सरांचे 5,000 रुपये, वायाळ सरांचे 3,000 आणि रासकर सरांचे 2,000. 24,000 जमा केलेले मी. आता एवढे पैसे घ्यायचे आता आणि त्यांना द्यायला जाऊ फक्त आज देऊन येऊ त्यांना फक्त. आणि सर म्हणले आपल्याला त्यांना जर पोराला भेटायचं असेल तर आपण त्याची काउन्सिलिंगला पण भेटू त्यांना जाऊन पर्सनल हॉस्पिटलमध्ये. संतोष शेट आणि मी आता चाललोय तिकडंच. त्यांच्या जे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे पैसे जमा करतो आपण. त्यांच्या हातात सगळे पैसे देऊ. 24,000 रुपये आता आपल्याकडे जमा झालेले आहे. मागाशी ज्याप्रमाणे सांगितलं त्या लोकांनी दिलेली. आणि सरांनी मला गाईड सांगितली आपण एक इन्क्लाब फाउंडेशन काढणार. आता व्हॉट्सअपचा ग्रुप करायचा इन्क्लाब फाउंडेशन, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या नावाने.
आणि त्या मार्फत आपण आता लोकांना मदत करायला चालू करणार आहे. आणि दर महिन्याला माझ्या डोक्यात मी 1000 रुपये त्यात डोनेट करणार. तसेच आमच्या आजोबांची पण फाउंडेशन, आम्ही दरवेळेस आमचे काही पैसे असते त्यात आम्ही फंडिंग पण करतो. पण आता हे वेगळं ते पर्सनल नावाने होते आमच्या, हे आता आपण भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या नावाने याच्यावर जास्त फोकस करणार आहे मी आता. सो मी बरं ट्राय केलेलं आहे. माझे 3-4 मित्र आहे जे कंपनीवाले वेल सेटल आहे, ते सगळ्यांना सांगितलं की तुम्ही 1000 रुपये गोळा करा. दर महिन्याला आपल्याकडे 5-6 रुपये गोळा होतील. सरांसोबत बोलायचं, अजून बरेचसे आपले गावातले लोक आहेत त्यांच्यासोबत बोलायचं, एक मीटिंग करायची आणि त्यानंतर आपण असा उपक्रम त्यांना सांगणार आहे की आपण असं करू. प्रत्येक जणांचं काय होतं, पैशाचा उपयोग नाही होत. पण आता हे डॉक्टर आहे, डॉक्टर काउन्सिलिंग करतात, ते बऱ्याच गोष्टी त्यांच्या डॉक्टरांसमोर बोलून टाईप करून त्यातून मार्ग निघतो. बऱ्याच जण बिल्डर आहे एखादा, त्याच्याकडून वेगळी मदत होती, एक वकील आहे वेगळी मदत होती. अशा देवगावात बरेच लोक आहे ना, विविध स्तरावर आहे, विविध पक्षामध्ये कशात असून त्यांचा प्रत्येकाचा फायदा होऊ शकतो. आणि आपल्या ह्याच्यात काही राजकीय काही आपण त्यासाठी महत्वाकांक्षेसाठी करत नाही, आपल्याला इंटरेस्ट पण नाही, आपल्याला फक्त लोकांची मदत करायची. आणि मग सरला मी एक सांगितलं की आपण देवगावात नाही करायची मदत, ऑल महाराष्ट्रात जो आपल्याकडे येईल त्याची तो खरंच गरीब असन त्याला आपण मदत करायची. बस मग तो कुठल्या जाती धर्माचा पंथाचा कुठला असून दे, आपल्याला त्याच्याशी काही ज्ञान देणं नाही. आपण आता बांबोली गावात आलेलो आहे. हे बांबोली गावात इथं समोर गेलं ना ते शेलू गाव आहे, इथून पुढं तिथं ते आता जो पोरग आहे ना त्या कॅज्युअलिटी झालीत ते तिथं राहते. तर आमचं मेवणं येतोय नेमका, त्यांनी स्टेटस टाकलं होतं ना त्या पोराचं, त्याच्या वेळेस मला ते कॅज्युअलिटी बद्दल कळलं होतं. तर त्याच्याकडे पैसे आता आपण देतोय. त्याच्या घरच्यांना वगैरे फोन नाही केला मी, डॉक्टरांनी केला पण त्याच्या घरच्यांना मी नाही केला. मग त्याच्याकडे पैसे देऊ आणि घरच्यांना का नाही गेला तर त्यांच्या त्याच हॉस्पिटलच्या कामात असतील, आपण त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर योग्य नाही. आता याच्याकडे पैसे देतोय, हा पुढं देईन तर मग जमा केलेले पैसे वगैरे कॅश वगैरे आणि चेक दिलेले, त्यांच्या कुटुंबाचा नंबर वगैरे आहे माझ्याकडं, पण ते सगळे आता हॉस्पिटलमध्ये असतील त्याच्यामुळे आम्ही काही त्यांना फोन नाही केला. जर का तुम्हाला मदत करायची असेल ना त्याला, तर त्याचा कुटुंबातल्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जेणेकरून तुम्ही त्यांना हेल्प करू शकता.